खऱ्या अर्थाने धारावी बचाव हा स्लोगन तर आहे धारावीकरांनी दिलेला आहे आणि त्याचबरोबर अदानीपासून मुंबई उपनगरातल्या वीज ग्राहकांना सुद्धा बचाव, वीज ग्राहक बचाव हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा विषय आहे। धारावीच्या नावाखाली अदानीच्या भल्यासाठी महाराष्ट्र सरकारने 22 सप्टेंबर 2022 पासून ते काल 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत वेगवेगळ्या 6 GR काढलेले आहेत आणि त्या 6च्या 6 GRमध्ये किंवा नोटिफिकेशनमध्ये अदानीला जेवढं काय देता येईल तेवढं प्रत्येक GRच्या माध्यमातून दिलेलं आहे। पण ह्या 6 GRमध्ये धारावीकरांसाठी विशेष हे काही दिलेलं नाही आहे। त्यामुळे अदानीच्या मनामध्ये आलं की GR काढा असं सरकारचं सध्याचं धोरण आहे। पण धारावीकर आक्रंदन करतोय, आम्हाला 500 कार्पेट एरिया द्या, आमचे जे व्यवसाय आहे त्या व्यवसायांना जागा द्या, याबाबत मात्र महाराष्ट्र सरकारने काही केलं नाही। आणि म्हणून धारावीच्या घरांबरोबर धारावीचे व्यवसाय हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत। आणि जवळजवळ आज धारावीमध्ये 50,000 छोटे मोठे घरगुती व्यवसाय चालतात आणि ह्या 50,000 व्यावसायिकांवर कमीत कमी 3 लाख लोकांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी होतोय। त्यामुळे धारावीचा विचार करत असताना केवळ घरच नाही तर व्यवसायसुद्धा महत्त्वाचा आहे। आणि धारावी हे एक झोपडपट्टी नाही आहे, तर वेगवेगळ्या व्यवसायांची निर्माण झालेली ते एक महानगरी आहे। आणि म्हणजे जगातलं सर्वात जे काय आहे ते धारावीमध्ये मिळतं। अगदी छोट्या छोट्यापासून ते श्रीमंतांपर्यंतच्या सगळ्या वस्तू तिथे मिळतात। त्यामुळे दुर्दैवाने या सरकारने फक्त 58,000 घरं पात्र केलेली आहेत, एकही व्यवसाय पात्र केलेला नाही, घरगुती व्यवसायांना स्थान दिलेलं नाही आणि अधिकाधिक घरांना अपात्र करून त्यांना मिठागराच्या जागेवर फेकून द्यायचं आणि 650 एकरचा TDR हा लाटायचा, हा उद्देश अदानी घेऊन पुढे आल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार त्याचे मिंदे म्हणून वावरत आहेत, त्याचे गुलाम म्हणून वावरत आहेत अशी शंका यायला लागलेली आहे। आणि म्हणून केवळ धारावीच नव्हे तर धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीचं राज्य संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये असणार आहे। मुंबई महानगरपालिका क्षेत्रातला कोणतंही डेव्हलपमेंट अदानीच्या TDR शिवाय होऊ शकणार नाही। त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका अदानीच्या कडे गहाण टाकण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं सरकार करतं आहे, त्याच्या विरोधात धारावीकर एकवटलेले आहेत। आणि त्याचबरोबर मुंबई उपनगरातले लाखो वीज ग्राहक दरवर्षी त्यांच्यावर होणारी वीज दरवाढ, जर विजेचं बिल भरलं नाही तर वीज तोडणं हा तर प्रकार आहेत। पण भविष्यामध्ये मुंबई उपनगराबरोबरच मुंबई शहरातला वीज पुरवठासुद्धा अदानीकडे द्यावा ही सुद्धा वाटचाल राज्य सरकारच्या माध्यमातून चालू असतानाच अजून एक मोठा जो घोटाळा आहे की सगळ्या वीज ग्राहक म्हणजे मुंबईसहित महाराष्ट्रातले सगळे वीज ग्राहक आहेत ना, त्यांच्याकडे प्रीपेड मीटर बसवण्याचं षडयंत्र केंद्र आणि राज्य सरकार अदानीच्या मार्फत राबवलं जाणार आहे। आणि हे सगळे प्रीपेड वीज मीटर हे चायना मेड आहेत आणि त्या चायना मेड मीटरमध्ये थोडीशी हेराफेरी केली की दामदुप्पट बिल आकारलं जातं, हे आता सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे हा देश म्हणजे धारावीसहित मुंबईसहित महाराष्ट्र लुटायला अदानीला भारतीय जनता पक्षाने जे आणलेलं आहे त्याच्या विरोधात आज जबरदस्त हा एल्गार या BKCच्या ग्राउंडवर धारावीपासून इथपर्यंत येणार आहे। हे अदानीचे दलाल आहेत, त्यांची ओरड, त्यांची कावकाव ही होणारी आम्हाला माहितीच आहे। पण हिम्मत असेल तर धारावीमध्ये या आणि बोला लोकांच्या समोर। त्या आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार हे सत्तेसाठी आणि अदानीच्या सेवेसाठी लाचार झालेले आहेत। ह्या धारावीचा पुनर्विकास करायला अदानीला किती वर्षाचा कालावधी दिलेला आहे ह्याचं उत्तर आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवारांनी द्यावं। आज एकीकडे 3 वर्षाच्या पुनर्विकास झाला पाहिजे असं अट टाकताना धारावीमध्ये मात्र 17 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी अदानीला दिलेला आहे। आणि 17 वर्षानंतर जर अदानी अपयशी ठरला तर
प्रत्येक वर्षी फक्त 2 कोटी रुपये दंड मारायचा। म्हणजे ज्या धारावीच्या TDRवर अदानी जगातला सर्वात श्रीमंत उद्योगपती बनणार आहे, त्या अदानीला फक्त 2 कोटी, म्हणजे त्याच्या तुलनेने पाहिलं तर चवली पावली आहे ती। म्हणजे अदानीच्या सेवेकरता महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकार एवढे गुंतलेले आहेत आणि त्यासाठी धारावीचा आणि मुंबई उपनगराचा जो बळी द्यायला निघालेले आहेत त्याच्या विरोधात आम्ही उतरलेलो आहोत। लाचारी करणाऱ्यांना जेवढी लाचारी करायची अदानीची त्यांनी जरूर करावी। आम्ही धारावीकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। सुपारीची वसुली करून देण्याचं काम फडणवीसांनी करावं, त्याच्यातलं 10% कमिशन त्यांना देऊ। अगदीच काल उशिरापर्यंत परवानगी नव्हती, पोलिसांनी शेवटी परवानगी दिलेली आहे, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था सगळं बघून तुम्ही कशा पद्धतीने? नाही बघा, हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आम्हाला कायदा सुव्यवस्था शांतता हे सगळं सांभाळून आम्हाला आमच्या मागण्या रस्त्यावर उतरून करण्याचा अधिकार आहे। त्यामुळे आम्हाला अटकवण्याचा प्रयत्न कोणी करू नये। आम्ही शांततापूर्ण हा मोर्चा काढणार आणि तो आमचा लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।